नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। नळदुर्ग शहरात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आला। आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनानंतर संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले। नीट पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दिल्लीतील आंदोलन जे आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे आहे नळदुर्ग शहरामध्ये एकंदरीत जे आहे आंदोलन करताना पाहायला मिळते। नागरिक घेऊन जाते सरकारकडे कसं बघताय त्यांनी केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी अमित शहाच्या जाहीर निषेध करतोय। काय मागणी होती विद्यार्थ्यांची? ज्या पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली जर जीवन भरून निघणार आहे का? आणि काय म्हणतात विद्यार्थी? धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री मूर्ख आहे, त्याचा राजीनामा मागतात, तुम्ही राजीनामा देत नाही। उलट लोकशाहीच्या माध्यमातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे म्हणून निशस्त्र विद्यार्थी होते, लाखो विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, रक्तबंबाळ केलं। हेच का सरकार, हेच का लोकशाही? आणि म्हणून या सरकारला आता क्षणभर सुद्धा खुर्ची घालण्याचा अधिकार नाही। सरकार जोपर्यंत खाली खेचत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। जगाचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस क्रांती तरुणांनी हातात घेतात त्यावेळेस तिथं क्रांती हटल्याशिवाय राहणार नाही। नेपाळचं उदाहरण परवा पण तंत्र हल्ले तसा आता पंतप्रधान साहेब तंत्र हानी देते हाणलंच पाहिजे असं मी दोन्हीच करतो। येणाऱ्या काळामध्ये काय एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेते म्हणून आपली भूमिका असणार? आम्ही येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये जर मंत्री येत असतील त्या मंत्र्याच्या तोंडाला काळं फासू आणि दगडफेक त्यांची गाडी करू। युवक या ठिकाणी मंचामध्ये सहभागी आहेत, काय सरकारला अल्टिमेट असणार आहे? सरकारला अल्टिमेट एवढंच असणार आहे की त्यांनी विद्यार्थ्याच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा, नाही तर तुमच्यानी जर होत नसेल तर तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकावा। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे सरकारच्या नेत्याबद्दल रोष व्यक्त होताना पाहायला मिळतं। वंचित आघाडीचे नेते आपल्या सोबत आहेत, काय एकंदरीत कशा पद्धतीने रोष व्यक्त होत आहेत? या ठिकाणी जो विद्यार्थ्यांवरती जंतर मंतर नवी दिल्ली येथे जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेधार्थ म्हणून आज आपल्या नळदुर्ग शहरामध्ये या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सर्व नळदुर्ग शहरवासियांना विनंती केलेली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आपलं नळदुर्ग शहर सुद्धा कडकडीत बंद करण्यात यावं यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करलेली आहे। सर्व फळ विक्रेते असतील, गाडीवाले असतील, सर्व वाहतूक असतील, बस चालक असतील, या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की कायदा सुव्यवस्था आपण राखण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी जोपर्यंत विद्यार्थ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन हे चालू राहणार आहे। या ठिकाणी या निमित्ताने मी सांगू इच्छितो कुठेतरी बंदची हाक दिली असताना परंतु काही व्यापार सुरू असतात, कसं बघताय सरकार? हेच तर वाईट वाटतं ना। आज व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमची लेकरं आहेत, तुमच्या लेकराचं भवितव्य आहे का? मग फक्त एक दिवस बंद करा ना, कुठे लाखो रुपयाचं तुमचं नुकसान आहे, सहभागी झालं पाहिजे म्हणून खंत व्यापाऱ्याबद्दल मला वाटते। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे या मोर्चामध्ये सहभाग होताना काही व्यापारी मंडळी न बंद केल्यामुळे काही नेत्यांनी जे आहे खंत व्यक्त करताना पाहायला मिळतं। व्हिडिओ अजित चव्हाण, आयुब शेख, न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही जरी सत्तेमध्ये असलो परंतु आम्ही सत्तेची गय करणार नाही। सत्तेला लाथ मारून आम्ही या ठिकाणी स्वनिषेधी पक्षाची आम्ही एकजूट करून आम्ही सहभागी आहोत। तर बांधवांनो, त्या हक्कासाठी त्याने जंतर मंतरवर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असताना या देशाचे आंदोलनाला मूठमाती देऊन त्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा हल्ला करून त्यांना मारमपिटी करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत। हा हे प्रवृत्ती त्यांचे निषेधार्थ आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहे। तर या प्रसंगी मी विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करतो की आपले
जो आपले जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचे जे शिक्षण प्रणालीमध्ये जो बदल आणायचा आहे या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण माघार घेऊ नये. आपल्या पाठीशी नळदुर्ग शहर तालुका महाराष्ट्र जाहीर निषेध आम्ही आज नळदुर्ग शहर शिवसेनेचा जाहीर निषेध आम्ही अधिकार करतो. आज या देशामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र असतील, या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र असतील आणि या राज्याचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र असतील, आपल्याला लागलेल्या देशाची दलिंदरी आहे. या सगळ्याच्या तिघाच्या अक्षरामध्ये द्र आहे, म्हणून या लागलेले दलिंदरी आपल्या येणाऱ्या काळामध्ये या सरकारचा जाहीर निषेध करायचा आहे. आज या ठिकाणी शिकत असताना या हरामखोर झोपेचं सोन घेतलेल्या शासनाला जागा करण्यासाठी आपण हा बंद दुकानं बंद करून आपण सर आम्हाला सहकार्य करावं. कारण या देशामधला हा पंतप्रधान आहे, किती शिकलाय त्याला डिग्रीच नाही, तो बिंडोक आहे. त्याला आपण त्याच्यानंतर इंग्रजांची राहिलेली आवडत नरेंद्र मोदी आणि शहा हे गुजरातचे व्यापारी आहेत. आपण गुजर मारवणे मंत्री व्यापारी आहेत. त्यांनी व्यापार मांडला. काय मागणी होती विद्यार्थ्यांची? अरे तो धर्मेंद्र प्रधान द्या ना राजीनामा. 21 विद्यार्थ्यांनी थोडे बहुत संवेदनशील किंवा प्रत्येकाने सभेवर राहा. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराज पानिपतची लढाई कशामुळे हरले? 10,000 सैनिक महाराजांकडे होता, परंतु नेमकं झालं काय माहिती का? आपल्यामध्ये फुटाफूट होती, विचारांची कोऑर्डिनेशन नव्हता, विचारांचा एकत्रितपणा नव्हता. बघू म्हणजे पहिला राजपथ लढू दे. आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.